हो ग आहे 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 आजी मी इथेच आहे. शांतपणे झोप. आदित्य सर, मला आजीची लई काळजी वाटते. त्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललाय. मला कळत नाहीये काय करायचं. काळजी तर मलाही वाटते. तुमच्या लक्षात आहे ना आदित्य सर, आजीच्या मुलाला लवकरात लवकर शोधायला हवं आपल्याला. हो पारू, त्याचा शोध घेतोय आम्ही सगळेजण. प्रीतमलाही सांगितलंय, लागेल त्याचा लवकरात लवकर पत्ता लागेल. पारू, पण तू आता या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको. अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर. ओके? काही झालं तरी यात खंड नाही पडलं पाहिजे. चल. मी जो तुला हा 10^4(2) समजून सांगितलंय ते तुला कळलंय का? वय समजलं. नाही समजलं असेल तर मला सांग, मी परत समजवतो. आदित्य सर, ही परीक्षा मला काही बी करून चांगल्या गुणांनी पास व्हायची आणि देवी आईंच्या मनातलीच सून व्हायची. त्यासाठी अभ्यास करावा लागेल. चल. सो आता कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट कव्हरेज म्हणजेच काय? काय नशीब आहे माझं. आता ही परीक्षा पास होऊन बी काही उपयोग नाही. कदाचित देवी आई आता माझा कधी बी स्वीकार करणार नाहीत. उलट मलाच त्यांना दिलेलं वचन पाळायचं आहे. आदित्य सरांना लवकरात लवकर देवी आईंकडे पोहोचवायला पाहिजे. काय? कुठे लक्ष तुझं? मी काहीतरी ते समजून सांगतोय. तुला झोप येते का? तम मी पाणी आणतो तुझ्यासाठी. मला ही परीक्षा माझ्या धनींसाठी पास होऊन दाखवायची आहे. मी शिकावं म्हणून माझ्यावर किती मेहनत घेत आहेत. त्यांचा माझ्यावर लई विश्वास आहे आणि तो विश्वास मी तसूभर बी कमी होऊ द्यायची नाही. मी ही परीक्षा पास होऊन दाखवणारच. पाणी पी. पाणी पी. हाँ. आई आई लवकर टीव्ही लाव. काय रे? काय झालंय काय? मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघा ना. सांग तरी काय झालं. आपल्या कंपनीची न्यूज आहे. हो. आता हाती आलेल्या माहितीनुसार किर्लोस्कर कंपनीने त्यांचे सगळे जुने इन्व्हेस्टर्स अचानक काढून टाकले आहेत. खूप मोठ्या घडामोडी घडतायत किर्लोस्कर इंडस्ट्रीज मध्ये. सगळ्या जुन्या इन्व्हेस्टर्सला काढून टाकल्यानंतर देखील किर्लोस्कर कंपनीच्या शेअर्सचे रेट अचानकपणे वाढत आहे. नवे अनेक इन्व्हेस्टर्स कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी रेडी आहेत. किर्लोस्करांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की ही कंपनी स्वतःच्या ताकदीवर उभी आहे. ही कंपनी मार्केटमधली नावाजली जाणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे. कुठल्या तरी मूर्ख बेअक्कल लोकांनी आपल्या इन्व्हेस्टर्सना फितवण्याचा प्रयत्न केला. पण एक बरं झालं की ते जाण्याआधीच आदित्यने त्यांना घालवून दिलं. असे अविश्वासू इन्व्हेस्टर्स नकोच आहेत आपल्याला. नुसत्या कंपनीच्या बॉन्ड्सवर आदित्यने इन्व्हेस्टर्सची लाईन लावली आहे. ही आहे आदित्यची जादू. आईला आता तरी पटलं ना तुला? आदित्य नेहमी कंपनीच्या हिताचाच विचार करत असतो. त्याचा खूप जीव आहे आपल्या कंपनीवर. आदित्य माझ्या संस्कारांखाली वाढलाय, त्यामुळे त्याच्या क्षमतांबद्दल मला खात्री आहेच. त्या मुलीच्या नादी लागून तो स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतोय. तो तिच्या इतक्या आहारी गेलाय ना की त्याला चूक काय बरोबर काय हेही आता कळेनासं झालंय. वहिनी,
मलाही असंच वाटतंय की यात आदित्यची काही चूक नाहीये. हे सगळं तिने केलंय. बिचाऱ्या आपल्या आदित्यची काय अवस्था झालीये. आता पण कुठेतरी डिलिव्हरी देत फिरत असेल. आई ओके ओके बोलू बाय. येऊ का? ये की. तुला कधीपासून परमिशन लागायला लागली आत यायला? बोल. आई मी आज खूप खुश आहे. तुम्ही दादा आणि पारूला घरी जेवायला बोलवलंय. मला विश्वासच होत नाहीये. प्रिया, तुझ्या आनंदाला थोडा आवर घाल. हे बघ, मी आपल्या हितचिंतकाला घरी जेवायला बोलवलंय. कारण किर्लोस्कर कोणाचे उपकार ठेवत नाही. आदित्य जागी इतर कुणीही असतं ना, तरीही आपण त्याला घरी जेवायला बोलवलं असतं. एक छानसं गिफ्ट दिलं असतं थँक्यू म्हणून. त्यामुळे एवढंच आहे ते. आणि हो, सावित्री बरोबर ठरवून घे आज जेवणात काय करायचंय ते. मी येते थोड्या वेळाने बघायला. हो जाते. सावित्री आत्या लवकर लवकर हात चालवा. अजून आपल्याला वालाचं बिल्डर, शेवायचे खीर, पोळ्या सगळं करायचंय. हो कसं होणार आहे? होईल होईल. आदित्य येतोय माहिती आहे ना, त्याच्यासाठी बटाट्याची पिवळी भाजी करूया. हा, आणि चपात्या नको पुऱ्या कर. बर. त्याला गोडवरण खूप आवडतं आणि बरेच दिवस झाले कदाचित खाल्लंही नसेल त्यांनी, तर ते कर. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याला बासुंदी आवडते, ती झालीच पाहिजे. हो करते. प्रिया, भजी करणार आहेस का आळूची वडी? कांदा भजी. मला असं वाटतं आळू वडी करूया. आळूची वडी. आळूची पानं आहेत घरात? होतील होतील. हा ठीक आहे, चालेल. हे घे, बटाटे उकडायला लाव पटकन. बघता ना आतमध्ये काय सुरू आहे ते? बघायला काय भातुकलीचा खेळ आहे? तुला कळतंय का? आज वहिनींनी त्या दोघांना घरात जेवायला बोलवलंय. त्यांची जर आज एंट्री झाली ना, तर इथे येऊन राहायला वेळ नाही लागणार त्यांना, है ना? आणि वहिनींचं काळीच आईचं आहे. त्या अशा स्वीकारतील त्या दोघांना. म्हणून सांगते काहीतरी कर. काहीतरी करायला हवं हे खरं आहे, पण ते करणार तुम्ही, मी नाही. मी? हो. तिकडे जरा बघा नीट. त्यांच्या बरोबर कोण शोभून दिसेल? तुम्ही की ती मोलकरीण? मी? करेक्ट. दामिनी, बरं झालं आलीस. हे बघ, प्रिया ना आता आळूच्या वड्या करतेय, तर तिला. वहिनी ऐका ना, मला ना जरा बोलायचंय तुमच्याशी. बोल. आदित्य आणि पारूला तुम्ही जेवायला घरी बोलवलं ते मला अजिबात आवडलं नाहीये. मुळात मला ते मान्यच नाहीये. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.